समोर येते लवासा प्रकरणामध्ये शरद पवार सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय। पवार सुळेंविरोधात आरोप करणारी याचिका आता सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। तर एफआयआर नोंदवून चौकशी करण्याची मागणी करणारी ही याचिका कोर्टानं फेटाळल्याची माहिती आहे। सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त केलाय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल? लवासा प्रकरणामध्ये शरद पवार सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिल्याचं कळत आहे। मोहिनी, खरं तर वकील नानासाहेब जाधव यांच्याकडून ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली गेलेली होती आणि याचिकेच्या माध्यमातून म्हटलेलं होतं की राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले शरद पवार असतील, तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यासह सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचीही नावं सगळे या याचिकेमध्ये होते आणि त्यांनी म्हटलेलं होतं की शरद पवारांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कुटुंबाला जी आहे ती फायदा पोहोचवलेला आहे अशा पद्धतीची मागणी याचिकेतनं करण्यात आलेली होती आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी केली जावी अशा पद्धतीची मागणी खरं तर या याचिकेतनं केली गेलेली होती। पण ही याचिका सुप्रीम कोर्टाकडनं फेटाळून लावलेली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केलेलं आहे की याचिकेमध्ये आम्हाला हस्तक्षेप करण्यामध्ये कुठलाही रस नाहीये। याचिकाकर्त्यांनी जी याचिका केलेली आहे त्यांच्या हेतूवरती एक प्रकारे सुप्रीम कोर्टानं संशय जो आहे तो व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेला आहे। त्यामुळे अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील या सगळ्यांना या याचिकेमधनं खूप मोठा दिलासा जो आहे तो मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।